मध्ये 3 धावांचं पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळलं होतं. असा धावली गावचा वेग आणि त्या वेगाचं नाव आहे महेश वाडकर. गोलंदाजी मार्कवरती तयार. एका बाजूला सुरूरचा ऑलराऊंडर खेळाडू आक्रमक फलंदाज सूरज मोहिते पहिला बॉल फेस करतील. पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर वेगाने बाहेर काढलाय धावलीच्या महेश वाडकरने. अल्पावधीमध्ये गोलंदाजीचं एक चांगलं कौशल्य या खेळाडूने आत्मसात केलंय आणि पहा त्याचं चांगलं सादरीकरण पहिल्या बॉलच्या पाठीमागे केलंय. डॉट आलाय महेश वाडकर. सूरज मोहिते सारख्या फलंदाजाला बांधून ठेवलाय. बॉल हवेत खेळलाय. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि हो सुरूरचे सूरज मोहिते जातील माघारी. धक्का क्रमांक लागला पहिला. मॉन्स्टर 11 ला महेश वाडकर यांनी टिपलाय पहिला फलंदाज पहिली विकेट. धक्का क्रमांक पहिला लागला. आक्रमण फसलं. मॉन्स्टर 11 सूरज मोहिते यांचं बॅटिंग करताना बॅट जास्तीचा ओपन झाला. बॉल हवेत उभा राहिला. वाईडिश लॉंग ऑफचे खेळाडू एक्स्ट्रा कव्हरला गेले आणि त्यांनी हा झेल पूर्ण केला. धक्का क्रमांक पहिला लागलेला आहे मॉन्स्टर 11 या टीमला. आज सुरूरचे सूरज मोहिते नावाप्रमाणे खेळ करू शकले नाही, परंतु मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वरती मांडरदेवचे ऑलराऊंडर खेळाडू स्वरूप पोळ. दोन्ही खेळाडू खेळपट्टीवरती एकाच गावचे आहेत. पठार परिसरातील एक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आहेत, परंतु एका बाजूला धावली गावचा वेग आणि त्या वेगाचं नाव आहे महेश वाडकर. 2 बॉल टाकलेले आहेत, एकही धाव दिली नाहीये. बॉल क्रमांक 3 प्रगती पथावरती. चांगला बॉल आहे, परंतु पंचाने सांगितलं की दिशाहीन आहे. प्रथमतः बघताच असं वाटलं होतं की बॉल चांगला आहे, परंतु शरीरापासून बाहेर नेला. पंचाने सांगितलं की खेळण्याच्या आवाक्या बाहेर आहे. हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. स्वरूप पोळ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आहेत, ऑलराऊंडर आहेत. बॅटिंगसाठी तयार एक जिद्दी खेळाडू. समोरच्या बाजूला फटका खेळलाय. खेळाडू आहेत वाईडिश लॉंग ऑफला. बॉल अडवतील टाकतील, परंतु एकंदरीत महेश वाडकर काय गोलंदाजी केल्या खेळाडूने. सचिन मोहिते क्षेत्ररक्षण करतायत. वाईडिश लॉंग ऑफला आयकॉन आहेत या टीमचे रिवांश 11. परंतु रिवांश 11 ने एका युवा खेळाडूच्या हाती पॉवर प्लेचं षटक सोपवलंय आणि जो विश्वास संघाने ठेवलाय त्यांच्यावरती तो विश्वास या खेळाडूने सार्थ ठरवलाय. बॉल क्रमांक 4 समोर आहेत मनीष मांढरे. पाठीमागच्या मॅच मध्ये चांगला खेळ करणारे मनीष मांढरे यांचा डावपेच उधळून लावलाय. स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु एका बाजूला महेश वाडकर यांनी रणनीती उधळून लावली. डॉट आलाय. हाच तो धावली गावचा महेश वाडकर. 4 बॉलच्या पाठीमागे 2 धावा देतोय. एक फलंदाज गारद करतोय. या युवा खेळाडूने आता या वाई प्रीमियर लीग मध्ये आपली छाप सोडली आहे. एका बाजूला पांढरदेवचा ऑलराऊंडर खेळाडू मनीष मांढरे यांना पुन्हा एकदा बांधून ठेवलाय. टप्पा पडल्यानंतर अंगाला बेदणारा बॉल. पाठीमागच्या मॅच मध्ये ज्यांनी जलद गतीने सामना संपवला होता ना, अशा मनीष मांढरेला बांधून ठेवलंय. पुणे परिसरामध्ये देखील खुल्या गटाचं क्रिकेट यांनी जाऊन खेळलेलं आहे. जिल्ह्यामध्ये याही नावाचा डंका आहे, परंतु पहा मनीष मांढरे यांना बांधून ठेवणारा बॉल. डॉट आलाय. शेवटचा बॉल. पॉवर प्लेचं षटक 2 धाव्यांचं टाकलंय महेश वाडकर. पुन्हा स्विच हिट, पुन्हा डॉट. पंचांगडे अपील. मित्रांनो, महेश वाडकर यांचं पॉवर प्लेचं षटक आवडलं असेल या वयातलं तर एकदा जोरदार टाळ्या. मनीष मांढरे सारख्या फलंदाजाला बांधून ठेवलं. त्याचबरोबर पहा हा बॉल, पहा काय बॉल आहे. ऋतिक महांगडे आणि बंटी महांगडे यांच्या वतीने या स्पर्धेला ट्रॉफीज आपल्याला मिळालेल्या आहेत. तर ऋतिक महांगडे यांच्या ठिकाणी आगमनाचे पसरणी गावचे त्यांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपलं स्वागत आहे. डंगरी 11 या टीम कडून महेश वाडकर याच्या बहारदार आणि धारदार गोलंदाजीसाठी 200 रुपयाचं पारितोषिक येत आहे. क्या बात आहे. कौतुकाची थाप.
त्यांना ते जीपे केलेलं आहे, याची आपण दक्षता घ्या. परंतु एका बाजूला ओव्हर नंबर 2 साठी रिवांश 11चे आयकॉन खेळाडू व्याहाळीचा वेग, व्याहाळी एक्सप्रेस सचिन मोहिते समोर आहेत. मांढरदेवचे स्वरूप पोळ, स्वरूप पोळ यांनी फटका तर आडव्या बॅटने खेळला. खेळाडू आहेत सी कॉर्नरला. एक सिंगल धाव, थोडीशी गडबड झाली बॉल अडवताना. एकच धाव्या बॉलच्या पाठीमागे मिळते. स्वरूप पोळ एक जिद्दी खेळाडू आहेत, परंतु एका बाजूला मनीष मांढरे चौफेर बॅटिंग करू शकतात. आणि ज्या प्रकारे आपण मनीष मांढरे यांची चर्चा केलेली आहे, बऱ्याचशा प्रीमियर लीग बऱ्याचशा स्पर्धा खेळलेल्या आहेत, परंतु तितक्याच ताकदीचे खेळाडू समोर आहेत. सचिन मोहिते आडव्या बॅटने फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. आणि हो, इथे पहा सचिन मोहिते यांनी माघारी पाठवलंय मनीष मांढरे. मोठी विकेट या मॅचची आयकॉन खेळाडूने आयकॉन खेळाडूला माघारी पाठवलंय. मनीष मांढरे माघारी जात आहेत. या मॅच मध्ये एकही धाव बनवू शकलेले नाहीयेत. सचिन मोहिते यांचा बॉल आडव्या बॅटने प्रहार करायला गेले, लांबी कमी पडली आणि बाकीचं काम क्षेत्ररक्षकाने केलं. कॅच पूर्ण केली. नवनाथ वाशिवले बॉलच्या खाली आले, जे वाशिवली गावचे आहेत, आणि त्यांनी हा झेल पकडलाय. सचिन मोहिते मोठा धक्का दिलाय मॉन्स्टर 11ला. धक्का क्रमांक 2 लागलेला आहे. दोन्ही स्ट्रायकर फलंदाज नावाप्रमाणे या डावाची सुरुवात करू शकलेले नाहीयेत. 3 वरती 2. परंतु एका बाजूला मॉन्स्टर 11ने एक सामना जिंकलाय, परंतु रिवांश 11ने एक सामना गमावलाय. त्यामुळे हा सामना फार महत्वाचा आहे रिवांश 11 साठी. दुसऱ्या बाजूला मॉन्स्टर 11 साठी नवनाथ वाशिवले यांना आपण पाहत आहोत. एक युवा खेळाडू आहेत, चांगल्या प्रकारचा झेल त्यांनी पकडला. सीमारेषेलगत गाव वाशिवली आहे. मैदानाच्या आतमध्ये वाई सिटीतील डावकुरे आताचे गोलंदाज आणि उजव्या हाताचे फलंदाज दिग्विजय मोहिते. दिग्विजय मोहिते आलेत आणि त्यांनी बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. तडक फडक बेधडक दिग्विजय मोहिते यांचा फटका आहे कडक. बॉल सीमा पार, षटकार. दिग्विजय मोहिते यांचा मोठा टोला आलाय. त्यांच्या बॅटचा बोलबाला पहिल्या बॉल पासून सुरू झाला. बॉल सीमा पार, षटकार. सचिन मोहिते यांच्यावरती आक्रमण केलंय, भीषण हल्ला चढवलाय. दिग्विजय मोहिते यांनी ठरवलंय मारायचं तर टॉपच्यालाच मारायचं, आणि सचिन मोहिते सारख्या गोलंदाजाविरुद्ध आक्रमण केलंय. सचिन मोहिते असे खेळाडू आहेत ज्यांनी अनेक प्रीमियर लीग आयकॉन म्हणून खेळलेले आहेत. असे सचिन मोहिते गोलंदाजी मार्गवर तयार होत आहेत. बिहाळी गावचा वेग आणि त्या वेगाचं नाव आहे सचिन मोहिते. हा बॉल आणखीन एकदा निघालाय सीमारेषेच्या पलीकडे. काय फटका खेळलाय, विस्फोटक फटका मैदानाच्या आतमध्ये. दिग्विजय मोहिते मैदानाच्या आतमध्ये आले, दुडगोस घातला मोठ्या फटक्यांचा. 2 बॉल 2 षटकार. बॉल सीमा पार. दिग्विजय मोहिते नावाचं वादळ आलेलं आहे मैदानाच्या आतमध्ये. त्या वादळाचा सपाटा पहा. सचिन मोहिते यांच्यावरती भीषण हल्ला चढवलाय, आक्रमण केलंय. काय फटका खेळलाय जागेवरतूनच. ज्या वेगाने बॉल येतोय ना, त्या वेगानेच बॉल सीमारेषा पार चाललाय. परंतु बऱ्याचशा वर्षाचा अनुभव घेऊन आपल्या गाठीशी सचिन मोहिते, दिग्विजय मोहिते आपण पाहत आहोत. 2 बॉल खेळलेले आहेत. 12 वरती बॅटिंग करतात दिग्विजय मोहिते. सोडून दिलाय बॉल, शरीरापासून दूर चाललेला आहे. पंचांनी कोणती हालचाल केली नाहीये. डॉट आलाय. सचिन मोहिते यांचं मनोबल वाढवणारा बॉल आहे. प्रभावित केलं या बॉलने फलंदाज दिग्विजय मोहिते यांना. डॉट आलाय. शेवटचा बॉल शेष आहे. आता मोकळा श्वास घेतला असेल सचिन मोहिते यांनी, कारण या अगोदर 2 मोठे फटके त्यांनी खर्च केले होते. एक प्रतिभावंत गोलंदाज आहेत व्याळी गावचे सचिन मोहिते, अशी त्यांची ख्याती आहे या वाई तालुक्यामध्ये. पुन्हा तयार. कमी गतीचा बॉल त्याला ओळखलेला आहे आणि तो बॉल पाठवलेला आहे दिग्विजय मोहिते यांनी सीमारेषेच्या पलीकडे. या षटकातला दिग्विजय मोहिते यांचा 3रा षटकार आहे आणि हाई बॉल सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी बॅटने केलाय वार. बॉल चाललाय सीमा पार.
21 धावा धावफलकावरती, 2 गडी बाद अशी सध्याची आहे स्थिती. मैदानाच्या आतमध्ये मॉन्स्टर 11 ने सुरुवातीचा कालखंड या टीमचा जर पहिल्या ओव्हरचा पाहिला तर खडतर राहिला, परंतु दिग्विजय मोहिते आले आणि टीमसाठी धावा घेऊन आले. धावा कुठल्या? दिग्विजय मोहिते यांच्यासाठी डंगरी 11 या टीम कडून 300 रुपयाचा कॅश प्राइज तेही जीपे केलेला आहे. 21 धावा 2 गडी बाद. स्वरूप पोळ 2 धावा, दिग्विजय मोहिते 18. आता ओव्हर नंबर 3 साठी गाव बोरगाव आणि त्या गावचा ऑलराऊंडर खेळाडू वैभव वाडकर गोलंदाजीमध्ये आलेले आहेत. पाठीमागच्या मॅच मध्ये फार कमी धावा दिल्या एका षटकामध्ये आणि त्याचमुळे की काय याही वेळेला तिसऱ्या षटकामध्ये त्यांना बोलवलेलं आहे. वैभव वाडकर ऑलराऊंडर खेळाडू बोरगाव गोलंदाजी मार्कवरती येत आहेत, परंतु एका बाजूला मांडरदेव गावचे खेळाडू आहेत स्वरूप पोळ, तेही ऑलराऊंडर एकामेकासमोरून ठाकलेले आहेत. बॉल क्रमांक 1, छोट्या उसळीचा बॉल, ताकदीचा वापर केलाय, गॅप मोठा आहे आणि बॉल चाललाय सीमारेषा पार, नाही होणार धावांचा तोटा. धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 4 चौकार. स्वरूप पोळ आता आक्रमण केलेलं आहे, आडव्या बॅटने ताकदीचा वापर केला आणि बॉल पाठवला सीमारेषेच्या पलीकडे 4 धावींसाठी. वैभव वाडकर यांचा पहिला बॉल महागडा आहे, परंतु शेवटचे 5 बॉल चांगल्या प्रकारे हाताळावे लागतील. गोलंदाजीमध्ये असणारं मिश्रण, असणारी भिन्नता, असणारी दाहकता, असणारी अचूकता आज त्यांना अंमलामध्ये आणावी लागेल. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बदलताना वैभव वाडकर यांना आपण पाहत आहोत. आता एका बाजूला क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर आपण पाहिली, मिड विकेट, सी कॉर्नर, लॉंग ऑन, वाईडिश लॉंग ऑफ, डीप कव्हर, हे 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर बॅकअप आहे. शॉर्ट मिड विकेट, त्यानंतर शॉर्ट पॉइंट, शॉर्ट फाईन लेग, फ्लाय स्लिप, इन सर्कल, ही क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आहे. षटक क्रमांक 3 साठी वैभव वाडकर पुन्हा निघालेले आहेत. बॉल क्रमांक 2 घेऊन समोर आहेत स्वरूप पोळ. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, समोरच्या बाजूला खेळाडू येत आहेत. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होईल. स्ट्राईक रोटेट केले, स्कोरबोर्डला बिझी ठेवलंय. दिग्विजय मोहिते यांनी प्रभावित केलंय. काय बॅटिंग केली आहे या मॅच मध्ये दिग्विजय मोहिते यांनी. 4च बॉल खेळलेले आहेत, 18 बनवलेले आहेत. वैभव वाडकर बॉल क्रमांक 3, राईट आर्म अराउंड द विकेट, समोर खेळलाय, लांबी पाहावी लागेल, क्षेत्ररक्षक पोहोचतील का? नाही, बॉल जर खांबाला लागला तर फलंदाजांना धावा धावून काढाव्या लागतील, याची आपण नोंद घ्या. ओके, जे संघात सहभागी होत आहेत त्यांनी या गोष्टीकडे लक्ष द्या. काल एका संघाचा बॉल त्या खांबाला लागला होता, त्यांनी एकही धाव धावून काढली नव्हती, बॉल डॉट झाला होता. आताही बॉल डॉट आहे, कारण फलंदाजांनी कोणताच धावून काढण्याचा प्रयत्न केला नाही. धाव वैभव वाडकर तयार. समोर खेळलेला बॉल, क्षेत्ररक्षक आहेत. आता एक सिंगल धाव बॉलच्या पाठीमागे मिळतील. निश्चित पाठीमागचा स्ट्रोक चांगला होता, परंतु मैदानाच्या आतमध्ये जे 2 पोल आहेत त्या पोलला जर बॉल लागला किंवा आणखीन काही पोल आहेत त्या पोलला जर बॉल लागला तर तुम्हाला धावा धावून काढायच्या आहेत. त्याला पोलला लागून जर बॉल बाहेर गेला तर त्याच्यावरती रन आहेत. फक्त पोलला लागून बॉल आतमध्ये आला तर तुम्हाला धावा धावून काढावे लागतील, याची आपण नोंद घ्या. खेळाडू आहेत लॉंग ऑनला बॉलची फेकी करतील. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळते. वैभव वाडकर यांनी 5 बॉल टाकले, 7 धावा दिलेल्या आहेत. धावसंख्या 28, 2 गडी बाद. शेवटचा बॉल प्रगतीपथावरती येतोय. पहिला बॉल जर तुम्ही वगळला ना तर बाकीची गोलंदाजी वैभव वाडकरांनी चांगली केली आहे. दिग्विजय मोहिते 6 बॉल 19 बॅटिंग करतायत स्ट्रायकर एंडला. टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिलाय, संपर्क नाही, डॉट आलाय. कोणतीही धाव या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाहीये. षटक क्रमांक 3 चा खेळ संपलाय. मॉन्स्टर 11 ने बॅटिंग करताना बनवलेले आहे धावा 28, 2 गडी बाद. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त होत आहे. 2 षटकांचा खेळ बाकी, चला घाई करा.
रिवांश 11 आपण वेळ घेऊ नका, गाई करा. मॉन्स्टर 11ला विनंती करूया. स्वरूप पोळ बॅटिंग करताना आपण त्यांची चर्चा केली. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये स्वरूप पोळ हे क्रमांक 3 वरती आलेले आहेत. बॅटिंग करताना 5 बॉलच्या पाठीमागे 8 बनवल्या. दिग्विजय मोहिते यांनी प्रभावित केलं. सुरुवातीपासूनच आक्रमण केलं. पहिलाच बॉल पेस केला, तो पाठवला. त्याच्यानंतर आणखीन एक बॉल सीमा पार पाठवला. एक बॉल सोडून दिला आणि त्यानंतर आणखीन एक बॉल सीमा पार पाठवला. अशा प्रकारची बॅटिंग आतापर्यंत दिग्विजय मोहिते यांची राहिलेली आहे. वाई सिटीतील खेळाडू गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. प्रणव भिसे एक युवा खेळाडू गोलंदाजी मार्कवरती ओव्हर नंबर 4 साठी. आणि आता या मॅच मध्ये गोलंदाजीमध्ये बदल केलेला आहे. रिवांश 11 या टीमने या युवा खेळाडूला प्रणव भिसे यांच्या हाती बॉल सोपवलाय. प्रणव भिसे तयार. स्ट्रायकर एंडला स्वरूप पोळ. आडव्या बॅटने फटका खेळलाय. वाडी शिलॉंगॉपला खेळाडू आहेत. स्वतः सचिन मोहिते आहेत. एक सिंगल धाव्या बॉलच्या पाठीमागे मिळते, प्राप्त होतीये. स्ट्राइक रोटेट केलेला आहे. दिग्विजय मोहिते यांना स्ट्राइक वरती आणलेलं आहे. गोलंदाजी चांगली राहिलेली आहे. फक्त एकच षटक थोडंसं महागडं राहिलं रिवांश 11 साठी. ते षटक अक्षरशः मॉन्स्टर 11 ने फोडून काढलं, परंतु त्यानंतर फलंदाजांना मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलेलं आहे. समोर खेळलाय, ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर. दिग्विजय मोहिते टिपिकल फटका, सीमा रेषेच्या पार. धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 6. षटकार. दिग्विजय मोहिते टिपिकल स्ट्रोक, सीमा रेषेच्या पलीकडे षटकार येतोय. ताकदीचा योग्य वापर, टायमिंग प्रॉपर. बॉल सीमा पार. धावसंख्या वाढवणारा षटकार दिग्विजय मोहिते यांच्या बॅटमधून आलेला आहे. आज बॅट तळपले दिग्विजय मोहिते यांची मैदानाच्या आतमध्ये. 35 धावा, 2 गडी बाद. 35. टॉस जिंकला होता रिवांश 11 ने. त्यांनी सांगितलं की आम्ही गोलंदाजी करत आहोत. बॅटिंगसाठी मॉन्स्टर 11 या टीमला आमंत्रित केलेलं आहे. जे प्रेक्षक आम्हाला स्पोर्ट ऑन लाईव्हच्या माध्यमातून जोडलेले आहेत त्या तमाम क्रीडाप्रेमींचं स्वागत आहे. जे प्रेक्षक द्रविड हायस्कूल वाईच्या क्रीडांगणावरती ही स्पर्धा बघण्यासाठी आलेले आहेत त्या तमाम क्रीडाप्रेमींचं सहर्ष स्वागत. संघ मालकांचं, खेळाडूंचं स्वागत आपण करूया आणि वळूया आणि पाहूया या मॅचची रंगत. प्रणव भिसे युवा खेळाडू आहेत. पहिला बॉल चांगला टाकला, दुसरा बॉल मागडा आहे. शेवटचे 4 बॉल चांगल्या प्रकारे हाताळावे लागतील. दिग्विजय मोहिते अनुभव त्यांच्या गाठीशी. समोर खेळलाय, लॉंग ऑनला खेळाडू जातील का, परंतु अखेरकार आणखीन एक बॉल सीमा पार. धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 4. आणखीन एक बॉल सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक चांगला स्ट्रोक सीमारेषा पार. दिग्विजय मोहिते यांच्या बॅटमधून आला हा रापचिक फटका सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 4 धाब्यांसाठी. 3 बॉलचा खेळ झालेला आहे. ओके, तिसऱ्या पंचाकडे रेफर केलेला आहे ऍक्शन साठी. गोलंदाजाची आता शैली पाहिली जाईल आणि आता स्पोर्ट ऑन लाईव्हच्या माध्यमातून त्याची पडताळणी केली जाईल. गोलंदाजाने जो बॉल हाताळलाय तो कशा प्रकारे हाताळलेला याची आता पाहणी केली जाईल. ऑन फील्ड पंचांनी आता तिसऱ्या पंचाकडे रेफर केलेलं आहे. संपूर्ण स्पर्धेबद्दल आपण चर्चा करत आहोत. पंच सागर मोरे सर, शाहिद मोमीन सर, जतीन सर हे 3 पंच या स्पर्धेशी पहिल्या दिवसापासून जोडले गेलेले आहेत. जो बॉल या युवा गोलंदाजाने प्रणव भिसे यांनी हाताळलेला आहे तो कशा प्रकारे हाताळला याची पडताळणी सुरू आहे. वाई प्रीमियर लीग पर्व क्रमांक 4 डे क्रमांक 3. ढगाळ वातावरण होतं, आता ऊन चांगल्या प्रकारे पडलेलं आहे. सूर्याची किरणं जमिनीपर्यंत आता येऊन पोचलेली आहेत. त्यामुळे ग्राउंड मधला जो ओलावा आहे तो आता हळूहळू नाहीसा होतोय, कमी होत आहे. एक चांगली बाब आहे या स्पर्धेच्या दृष्टीने. योग्य बॉल आहे. फेअर डिलिव्हरी. चला फिल्डिंग लावा. 3च बॉलचा खेळ झालेला आहे.
प्रणव बिसे गोलंदाजी मार्कवर तयार होतील. हे अनुभवाचे चटके आहेत. असं म्हणतात की अनुभवाचे चटके तुमच्यामध्ये कडकपणा आणतात, अनुभवाचे चटके तुमच्यामध्ये परिपक्वपणा आणतात. आणि हे जे अनुभव आहेत ना, हे निश्चित येणाऱ्या पुढील कालावधीसाठी किंवा पुढील स्पर्धेसाठी प्रणव बिसे यांच्या निश्चित कामी येतील. पहिला बॉल डॉट बॉल टाकला, अजूनही 3 बॉल बाकी आहेत. शेवटचे 3 बॉल. प्रणव बिसे संघाने ठेवलाय विश्वास आणि आज त्या विश्वासाला सार्थ गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये या बॉलच्या पाठीमागे केली आहे. डॉट टाकलाय, बांधून ठेवलंय दिग्विजय मोहिते सारख्या फलंदाजाला. दिग्विजय मोहिते, परंतु प्रणव बिसे एक युवा खेळाडू आहेत, वाई सिटीतील चांगली गोलंदाजी करतायत मैदानाच्या आतमध्ये आपल्या टीमसाठी. परंतु एका बाजूला दिग्विजय मोहिते यांनी पहिल्या बॉलपासून दणदणीत फटक्याचा दानपट्टा फिरवलाय. आताही बॉल निघालाय वाऱ्याच्या वेगाने सीमारेषेच्या पलीकडे. मिळाला मोका, दिला दिग्विजय मोहिते यांनी या बॉल वरती ठोका, बॉल सीमा पार, षटकार. प्रणव बिसे यांचा फुल टॉस बॉल मेजवानीवरती ताव मारलाय. दिग्विजय मोहिते यांनी बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. वाऱ्याच्या वेगाने खेळलेला फटका, षटकार. दिग्विजय मोहिते क्लासिकल बॅटिंग केली आज मैदानाच्या आतमध्ये. दुडगूस घातलाय मोठ्या फटक्यांचा, धिंगाणा घातलाय मोठ्या फटक्यांचा वाई सिटीतील या दिग्विजय मोहिते या खेळाडूने. हा आणखीन एक निघाला, आकाशाला गवस निघालत, बॉल सीमारेषेच्या पलीकडे. या बॉलची उडान दिग्विजय मोहिते यांचा टीमसाठी 6चा लगान, षटकार. दुडगूस घातला मोठ्या फटक्यांचा दिग्विजय मोहिते यांनी केले धडाकेबाज बॅटिंग. हाई बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे 6 धावींसाठी. 51 धावा धाव फलकावरती आलेत. 51. प्रणव बिसे थोडेसे मागडे राहिले. पहा काय बॅटिंग केली मैदानाच्या आतमध्ये. दिग्विजय मोहिते 12 बॉल 41 धावा कुठलेल्या आहेत. आज त्यांना अर्धशतकाची चाहूल लागली असेल, परंतु एका बाजूला प्रणव बिसे यांनी तब्बल 23 धावा खर्च केल्या. धावसंख्या 51. 51 धावा, 2 गडी बाद. एक चांगली पार्टनरशिप, मजबूत पार्टनरशिप म्हणला काय हरकत नाही. परंतु ही पार्टनरशिप कशा प्रकारे ब्रेक होईल याचाच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. टीम रिवांश 11ने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली होती. 3 ओव्हरच्या पाठीमागे खेळ चांगला केला होता, परंतु या ओव्हरमध्ये 23 खर्च केलेले आहेत. आता अंतिम षटक कुणाच्या हातामध्ये सोपवायचा बॉल. टीम मीटिंग बोलवलेली आहे. निर्णय आता या टीम मीटिंगमध्ये काय होईल चर्चा सुरू आहे. चर्चेने एखादा विषय सुटतो, परंतु आता अंतिम षटकामध्ये कुणाला बोलवलं जाईल. पर्याय तसे 2-3 पर्याय उपलब्ध आहेत. वेगवान गोलंदाज बोलवणार की फिरकी गोलंदाज बोलवणार हेही पाहावं लागेल. मध्यम गती गोलंदाज बोलवतात की फिरकी गोलंदाज, तर पर्याय निवडलेला आहे आता फिरकी गोलंदाज. किशोर गोळे कुसगाव या नावाचा पर्याय निवडलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. फिरकी गोलंदाज आहेत. पाठीमागच्या मॅचमध्ये थोडेसे महागडे होते, परंतु या मॅचमध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल. पुन्हा एकदा संघाने विश्वास ठेवला त्यांच्यावरती. समोर आहेत स्वरूप पोळ. शपल झाले, बॉल हवेत उभा राहिलाय, फटका फसलाय आणि बॉल यष्टिरक्षकाच्या हातात जाऊन बसलाय. धक्का क्रमांक लागला 3रा. स्वरूप पोळ मोठा खेळ करू शकले नाही. हो, त्यांनी बराचसा वेळ मैदानाच्या आतमध्ये व्यतीत केला, परंतु मोठी बॅटिंग होऊ शकली नाही. 9 धावा बनवून माघारी गेले. सिंगल आकडी स्कोर बॅटिंग करताना त्यांनी उभा केला, परंतु दुहेरी आकड्यांचा स्कोर दिग्विजय मोहिते यांनी उभा केलाय. 41 धावा. किशोर गोळे आले, संघाला आणखीन एक विकेट मिळवून दिली. धक्का क्रमांक लागलाय 3रा. म्हणजे जो काय निर्णय घेतला टीम रिवांश 11ने या अंतिम षटकामध्ये, तो आतापर्यंत तर चांगला आहे, कारण किशोर गोळे यांनी पहिल्या बॉलच्या पाठीमागे विकेट मिळवून दिली आहे. चला घाई करा, येणाऱ्या फलंदाजाला विनंती करूया. अजय सोपानिशी वाई सिटीतले खेळाडू. सपोनिशी, अजय सपोनिशी मैदानाच्या आतमध्ये आल्या पावली. अजयने बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. या फटक्याची झलक वाढतोय आता. मॉन्स्टर 11चं धावफलक. आल्या पावली हा बॉल ढगात मारलाय.
सीमारेषेच्या पलीकडे. हा, त्यांच्या घराच्या दिशेने हा फटका मारलाय. हा आणखीन एक निघाला बॉल सीमारेषेच्या पलीकडे. आकाशाला गवस निघालत. लागोपाठचे 2 मोठे ब्लास्ट मैदानाच्या आतमध्ये केलेले आहेत. अजय यांच्या बॅट मधून मोठे टोले येत आहेत. 2 बॉल 2 षटकार. काय बॅटिंग केली आहे. फिरकी गोलंदाजा विरुद्ध आक्रमण केलंय. बॉल निघालाय सीमारेषेच्या पलीकडे. अजय सपोनिसी. हा बॉल सोडून दिलेला आहे. वाईड आहे. पुन्हा टाकावा लागेल. परंतु काय बॅटिंग केले मैदानाच्या आतमध्ये. आल्या पावली या मॅच मध्ये रंग भरलेले आहेत. बॅटिंग करताना पायांचा वापर केला. पिकअप शॉट सीमारेषेच्या पलीकडे. तिसरा मोठा फटका अजय यांच्या बॅट मधून आलेला आहे. हा फुलातून बॅटिंग. क्रमांक 5 वरती आलेत आणि आपली प्रतिभा त्यांनी सिद्ध केली आहे. बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे अजय यांनी. आणखीन एक काय पिकअप केला या बॉलला. बॉलच्या मिरिट पर्यंत जाऊन पोहोचले. विथ द टर्न होता त्याला पाठवला सीमारेषेच्या पलीकडे. परंतु एका बाजूला किशोर गोळे यांच्या समोर अनेक अडचणी उभ्या आहेत. अमोल वाडकर केतन बनकर यांच्या वतीने अजय यांच्या बहारदार झुंजार खेळीसाठी 501 रुपयाचं पारितोषिक आहे. आम्ही त्यांचे आभारी आहोत. शेवटचे 2 बॉल किशोर गोळे यांना चांगले टाकावे लागतील. अनुभव कृतीमध्ये आणावा लागेल. हा बॉल चांगला टाकलेला आहे. या बॉलच्या पाठीमागे एक सिंगल धाव येते. कारण प्रत्येक वेळेस सुरुवात ही एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये शून्यातून नसते, तर कधी कधी ती अनुभवातूनही असते. आणि तो अनुभव आता कृतीमध्ये आणला. 1 धाव दिली आहे. परंतु दिग्विजय मोहिते 12 बॉल 41 धावा. काय खेळ केलाय. धडाकेबाज बॅटिंग केली आहे. वाई सिटीच्या या खेळाडूने. दिग्विजय मोहिते त्यांचं नाव. सोडून दिलेला आहे बॉल पाठीमागच्या बाजूला. 1 धाव पूर्ण झालेली आहे. पंच सांगतायत वाईट +1. बघता बघता धावसंख्येचा वेग प्रचंड वाढला आणि धावसंख्या जाऊन पोहोचले 73. 73 धावा. शेवटचा बॉल. चला टॉस साठी यानंतरची मॅच. शेवटच्या बॉलवरती प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक आहेत. चला टॉस साठी रिपोर्टिंग करा. धावांसाठी धाव सुरू आहे, परंतु ही धाव पूर्ण होऊ शकणार नाही. आपण टॉस साठी या ठिकाणी आमंत्रित करूया दादासाहेब स्मृती 11 आणि अष्टविनायक वॉरियर्स. नाणेफेकीचा कौल मॅच क्रमांक 4 चा होईल. प्रथम बॅटिंग करताना बनवलेले आहेत धावा 74. मॉन्स्टर 11 ने दिग्विजय मोहिते 12 बॉल 41. अजय बॅटिंग करताना काय बॅटिंग केली. क्रमांक 5 वरती आले. धडाकेबाज बॅटिंग केली. 5 बॉल 20 बनवल्या. स्वरूप पोळ 7 बॉल 9. आज सूरज मोहिते जे सुरूरचे खेळाडू होते त्यांना खास काही करता आलं नाही. सचिन मोहिते 19 धावा दिल्या. किशोर गोळे फार महागडे राहिले 23 दिल्या. महेश वाडकरचं कौतुक करावं लागेल. धावलीच्या या खेळाडूने पॉवर प्ले मध्ये अवघ्या 2 धावा दिल्या. एक फलंदाज गारद केला. वैभव वाडकर देखील चांगली गोलंदाजी केली. 7 दिल्या. आता इथून पुढे 75 धावांचं लक्ष. 30 बॉल आपण टॉस करतोय. बाबूशेठ निकम आणि अक्षय गायकवाड यांच्या संयुक्त विद्यमानाने हा टॉस या ठिकाणी मॅच क्रमांक 4 चा केला जाईल. चला टीम तुषार लाला पिसाळ ग्रामपंचायत सदस्य बावधन यांनाही विनंती आपणही या टॉस मध्ये सहभागी व्हा. आपण टॉस करत आहोत. ईबा उद्योजक निकेतनजी कदम यांच्या ठिकाणी आगमन आहे. त्यांना विनंती की आपणही सहभागी व्हा. आपले स्वागत आहे. आपण टॉस करत आहोत. महत्वपूर्ण मॅच आणि त्या मॅचचा आपण करूया टॉस. एका बाजूला दादासाहेब स्मृती 11 आणि त्यांच्या विपक्ष अष्टविनायक वॉरियर्स. अष्टविनायक वॉरियर्सने एक सामना खेळलाय, तो त्यांनी गमावलेला आहे. त्यामुळे हा सामना त्यांच्या दृष्टीने फार महत्वाचा आहे. एका बाजूला दादासाहेब स्मृती 11 ने एक सामना जिंकलाय, तो संघ दुसऱ्या विजयाच्या शोधामध्ये असेल, तर अष्टविनायक वॉरियर्स हा पहिल्या विजयाच्या शोधामध्ये आहे. आणि या मॅचचा आपण करूया टॉस. या टीम दादासाहेब स्मृती 11 आपला कॅप्टन पाठवा. टॉस आपण करूया.
अजय यांना विनंती करूया की आपण जो खेळ खेळलेला आहात आपल्याला कॅश प्राइज आहे आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन ते स्वीकारावं अशी विनंती आहे. आपण नाणेफेकीचा कौल करूया. फार महत्त्वपूर्ण मॅच आहे. एक संघ दुसऱ्या विजयाच्या शोधामध्ये तर एक संघ पहिल्या विजयाच्या शोधामध्ये अशी असणारी लढत आहे आणि या लढतीचा आपण टॉस करत आहोत. चला मैदानाचा ताबा घ्या. वेळ घेऊ नका कारण आपल्याकडे सामने जास्त आहेत आणि वेळ कमी आहे. आपण टॉस करत आहोत. टॉस मध्ये दोन कॅप्टन आलेले आहेत. दादासाहेब स्मृती 11 बावधन कॅप्टन किरण कांबळे तर एका बाजूला अष्टविनायक वॉरियर्सचे कॅप्टन आहे सतीश सनस. सह्याद्री स्पोर्ट्स आणि त्यांच्याच शॉपमध्ये या प्रीमियर लीगच्या जर्सीज बनवलेल्या आहेत. आपण टॉस करत आहोत. छापा हा नाणेफेकीच्या कौलचा आवाज आहे आणि महत्त्वपूर्ण टॉस जिंकलेला आहे अष्टविनायक वॉरियर्स. सतीश तुमच्यावर बोलायला आवडेल. अष्टविनायक वॉरियर्सने एक सामना गमावलेला आहे. या सामन्यामध्ये काय घेत आहे? पाठीमागच्या मॅचमध्ये तुम्ही प्रथमतः बॅटिंग केली होती. या मॅचमध्ये काय कराल? आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण करायला एकंदरीत पहिला सामना खेळलेला आहात. गावाला येऊन खेळण्याची मजा एक वेगळी असते आणि वाई प्रीमियर लीग आपला अभिप्राय कसा आहे? नक्कीच एक चांगल्या दर्जाची टुर्नामेंट आहे. पावसानं थोडंसं व्यत्यय आणल्यामुळे थोड्या मॅची काल 2 दिवसाच्या 6 ओव्हर झाल्या तरी कमिटीनं सहकार्य करून 5 ओव्हरच्या खेळवल्या त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. आणि आउटफील्डला आता ऊन आलेलं आहे तर बॉल काय एवढा ओला होणार नाही. स्कोअर होईल आज. टीममध्ये काही बदल या मॅचसाठी नाही काय 15मध्ये त्यातले जे आता एखाद प्लेअर चेंज करू बाकी सेम. तुम्हाला मॅचसाठी शुभेच्छा आहेत. हे होते सतीश सनस अष्टविनायक वॉरियर्सचे कॅप्टन. किरण मी तुमच्याकडे संघाने एक सामना जिंकलेला आहे. मनोबल निश्चित वाढला असेल. दुसऱ्या विजयाच्या शोधामध्ये संघ आहेत. बॅटिंग वाट्याला आलेली आहे. कशा भावना आहेत? ठीक आहे आम्ही कॉन्फिडंट आहे की आम्ही चांगली बॅटिंग करू. अधिकचा वेळ आपल्याही घेणार नाही. आपल्याला शुभेच्छा आहेत मॅचसाठी. हे होते किरण कांबळे कॅप्टन. दादासाहेब स्मृती 11चे टॉस झालाय आणि टॉसमध्ये अष्टविनायक वॉरियर्सच्या टीमने जिंकलाय. त्यांनी सांगितलंय की आम्ही या मॅचमध्ये आता प्रथमतः गोलंदाजी करत आहोत आणि एका बाजूला आमंत्रित केलेलं आहे बॅटिंगसाठी टीम दादासाहेब स्मृती 11ला आपण कॅश प्राइज प्रदान करत आहोत. अजय यांना काय खेळ केला अजयने येऊन अंतिम षटकामध्ये. हा अजय क्रमांक 5 वरती आलात परंतु खेळ बहरदार केला. किती पॉइंटला तुम्हाला घेतलंय टीम मध्ये? मला 2000 पॉईंटला घेतले. जे आमचे कॅप्टन संघ माझ्यावर जे विश्वास दाखवले मी ते पार पाडणार. क्या बात आहे. 2000ला घेतले परंतु पठ्ठ्याने काम 10,000चं केलंय. अभिनंदन. हे खूप छान नियोजन झालेलं आहे टुर्नामेंटचे. या टुर्नामेंटसाठी वाई तालुक्यातले सर्व खेळाडू वाट बघतात कधी येते हे टुर्नामेंट. आज तुमची मॅच आहे परंतु गेली 2 दिवस ही स्पर्धा बघण्यासाठी तुम्ही येत होता. हो आमच्या आयकॉन दादा शिंदे 22 बॉल 82 मारले बघत होतो. म्हटलं आता माझं काही खरं नाही. आणि आमचे मित्र अमोल वाडकर यांचे पाय तुटले ते सुद्धा ते बघायला मॅच. त्यांचे आभार आहे. त्यांचं विशेष प्रेम तुमच्यावरती राहतं तर याच्याबद्दल काय बोलाल? खूप छान असंच प्रेम राहणार त्यांचं. काही बोलले तरी माझ्यावर प्रेम आहे त्यांचं. निश्चित आपण सर्व अमोल वाडकरांना मिस करत आहोत कारण तेही मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपण त्यांना अनेकदा पाहिलेलं आहे. हे होते अजय ज्यांनी चांगली बॅटिंग केली. सेकंड इनिंगकडे वळूया. कशा प्रकारे पाठलाग होईल आपण आवाजामध्ये करूया. फेरबदल आवाज ऐकूया अनिकेतजी कामटे सरांचा. जवळ मैदानामध्ये मॅच स्टार्ट होते. बॉलिंग ट्रॅकवरती स्वरूप आहेत तर बॅटिंग मार्कवरती सचिन. पहिलाच बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत. 1 बाउन्स बॉल फील्ड करतायत. एक सिंगल पहिल्या बॉलवरती सिंगल मैदानामध्ये कंप्लीट केली जाते. करंट 100 6च आहे. रिक्वायर्ड 100 15.31 आपल्याला पहिला मिळतोय. टार्गेट 75चं आहे. खऱ्या अर्थानं आजचा जर संपूर्ण दिवस पाहिला तर सकाळच्या सत्रामध्ये थोड्या लो स्कोरिंग मॅचेस जरूर झाल्या परंतु इथून पुढे हाय स्कोरिंग मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्राईकवरती आता अमीर शेख हे खेळाडू दाखल होत आहेत. याही खेळाडूंना प्रभावित केलं या आधीच्या मॅचमध्ये परंतु ही मॅच महत्वाची आहे. राईट आर्म अराउंड द विकेट. नेक्स्ट बॉल
हो, रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, नॉन स्ट्रायकिंग एंडला फेकी केली जाईल का? डायरेक्ट हेडसाठी डेंजर एंडला होते, परंतु लेग बाईट्स पंचांचा इशारा येतोय. 2 बॉल आणि लगातारच्या 2 बॉलवरती 2 सिंगल आलेले आहेत. स्वरूप यांनी मात्र कमबॅक केले. खरं तर स्वरूप यांचा विचार केला तर सातत्यपूर्व सातारा जिल्ह्यामध्ये अनेक स्पर्धा गाजवत असतात आणि एक लांबवरचा रणअप आणि खूप वेगवान गोलंदाजीसाठी जाणले जातात. मांढरदेव एक्सप्रेस म्हणून देखील त्यांना पाहिलं जातं. 28 बॉल 73 इथून पुढे बनवावे लागतील. मंत्री चषक 2025चा थरार, तिसरा दिवस. समोरच्या दिशेने खेळा, डीप लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक कॅच ड्रॉप होतोय. पहिल्या अटेम्प्ट मध्ये कॅच कॅरी केला होता, परंतु तदनंतर फिनिश करत असताना तो कॅच फसलाय आणि निश्चित एफर्ट जबरदस्त होते, परंतु या ठिकाणी कॅच ड्रॉप होतोय. 3 धावा धावफलकावरती लागतात. स्वरूप यांनी संधी निर्माण करून दिली होती. स्वरूप यांचा विचार केला तर या खेळाडूकडे व्हेरिएशन्स देखील आहे आणि वेग देखील आहे. समोरचा संघ देखील तितकाच तगडा आहे. डीप लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा तैनात होईल. अमीर एक क्लासिकल प्लेअर आहे, तंत्रशुद्ध फटकेबाजीसाठी जाणले जातात. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, स्लोवर 1 होता, गतीमध्ये परिवर्तन केलं, स्लोवर 1 बॉल, चतुराईनं गोलंदाजी केली जाते. व्हेरिएशन्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. अखूट टप्प्याचा बॉल होता जरूर, परंतु बॅक ऑफ द लेंथ आणि त्यानंतर टप्पा पडल्यानंतर बॉलची गती कमी झाली आणि त्या गतीला बीट झालेत खेळाडू आमिर. लगातारचे चांगले बॉल हाताळले जात आहेत. बॅटरी बॉलचा संपर्क मात्र होत नाहीये आणि असं म्हटलं जातं मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क जरुरी आहे. ऐसे कहाणी नहीं बनेगा, ऐसे कहाणी नहीं चलेगी. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, तोच प्रयत्न फसला जातोय. षटक क्रमांक पहिला एक सफल ओव्हर. या आधीच्या इनिंग मध्ये आपण विचार केला महेश वाडकर यांनी ज्या प्रकारे षटक हाताळलं तशाच पद्धतीचं षटक या इनिंग मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते. स्वरूप पोळ यांच्या माध्यमातून केवळ 3च धावा दिलेल्या आहेत. एक संधी देखील कॅचची उपलब्ध करून दिली, म्हणजे एक किफायतशीर गोलंदाजी आपल्या संघासाठी पाहायला मिळाली. मॉन्स्टर 11 या संघाच्यासाठी कॅप्टन्सीच्या भूमिकेमध्ये आणि आयकॉनच्या भूमिकेमध्ये मनीष मांढरे आपल्याला मेन स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. तर विचार विनिमय केला गेला सचिन आणि आमिर या दोघांमध्ये. 75चं लक्ष, प्रत्येक बॉल आणि प्रत्येक रन महत्वाचे आहे आणि इथून पुढे आता संघासाठी संघर्ष करणं गरजेचं आहे. रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची इच्छा असावी, कारण नशीब बदलो ना बदलो वेळ नक्की बदलते आणि ती प्रत्येकाची वेळ येत असते. षटक क्रमांक 2 हाताळलं जात आहे. बॉलिंग ट्रॅकवरती अजय सपोनेशी बॅटिंगसाठी हिरो राहिलेत. एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून त्यांना आज पाहिलं गेलं. कॅश प्राइजचे देखील मानकरी राहिलेत, परंतु बॉलिंग युनिटमध्ये कशी कामगिरी करतील. ओ लागत जावा बॉल, पहा बॉल टप्पा पडतोय आणि स्विंग होतोय. बॅक ऑफ द लेन पाहिला मिळाला. बाहेरच्या दिशेला वळण घेतलं थोडंसं बॉलनं आणि हा गती देखील कमी होती. धावफलक जैसे थे आहे. परमेश्वर प्रत्येकाला हिरा बनवूनच जन्माला घालतो. फक्त आपण योग्य वेळेचा आणि संधीचा उपयोग करणं गरजेचं आहे. सफल झाले, ऑन साइडला खेळलाय. फुल टॉस बॉल होता. मनीष मांढरे येतील बॉल पर्यंत. 1 से ज्यादा तो कुछ नहीं मिलेगा.
फटका फसला, बॉल हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक 2 येत आहेत परंतु गॅप शोधून बॉल 2 क्षेत्ररक्षकांची दरी भेदून इन टू द क्राऊड, ओव्हर द रोप, आउट ऑफ द बाउंड्री. 4 धावा, 8 धावा टोटल धाव फलकावरती लागतील. 8 रन्स ऑन द बोर्ड. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती असताना करंट रन रेट 5.33 आहे, तो इन्क्रीज करण्याचा प्रयत्न केला जातोय. रिक्वायर्ड रन रेट थोडा वाढलाय. 21 बॉल इथून पुढे आणि 67 धावांची गरज आहे. रिवांश 11 हाही संघ जबरदस्त आहे. पॅचची एज, त्यानंतर बॉल अक्षरशः थांबवला जातोय. रिवांश 11 या संघाचा विचार केला तर टीम ओनर आहेत अजित वरे साहेब आणि महेश भाई वाडकर. तर समोर संघ आहे मॉन्स्टर 11. टीम ओनर आहेत गणेश शेठ अनपट. या 2 संघांमधला चांगला एक कलगीतुरा पाहायला मिळतोय. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहेत, बॉलला फील केला जातोय आणि त्यानंतर रनआउटची संधी उपस्थित होती आणि तो रनआउट. सचिन बॅक टू डग आउट. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता, त्यानंतर कॉलिंग फसलं. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आमिर यांनी स्पष्ट नकार दिला. सचिन यांनी घरटं सोडलं होतं आणि त्यानंतर चांगला थ्रो आला आणि स्टंपिंग देखील आपल्याला पहिला मिळालं. ज्या पद्धतीनं रनआउट केला गेला आणि पहिला झटका लागतोय. पहिला खेळाडू बॅक टू डग आउट. षटक क्रमांक 2 चालू असताना आता इथून पुढे टीम रिवांश 11 या संघाला संघर्ष करावा लागेल. या संघाला चांगले स्ट्रोक एक्झिक्यूट करावे लागतील. मोठ्या फटक्यांसाठी ट्राय करावं लागेल, परंतु अजय यांचं देखील कौतुक करावं लागेल. काय जबरदस्त गोलंदाजी केली. एक चौकार जरूर आला परंतु तदनंतर देखील कमबॅक केलेला आहे. 6 धावा खर्च केलेल्या आहेत आत्तापर्यंत. 1 रनआउटची विकेट आली आहे आणि नवीन बॅटर मैदानामध्ये वैभव वाडकर. बॉलिंग युनिटमध्ये चांगली कामगिरी झाली आहे परंतु आता बॅटिंग युनिटमध्ये वैभव यांची गरज आहे. एका चांगल्या पार्टनरशिपची अपेक्षा आहे रिवांश 11 साठी. यावेळेसचा बॉल ऑन साइडला खेळलाय. पंचांचे हात समांतर येत आहेत आणि षटकार +9. पुढचा बॉल फ्री हिट. नो बॉल वरती षटकार, अतिरिक्त उंची, बीमर बॉल आणि पुढचा बॉल असणार आहे फ्री हिटचा. आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली होती परंतु या नो बॉल नंतर फ्रीटचा बॉल. फ्रीटचा बॉल देखील हवेमध्ये खेळलाय उंच आकाशामध्ये आणि बॉल सीमारेषा ओलांडून चाललाय. 6 धावांसाठी लगातारचे 2 षटकार. मोमेंटम शिफ्ट होतोय. पहा जे कट्ट्यावरचे जे प्रेक्षक बसलेले आहेत वारंवार तुम्हाला पुकार दिलेला आहे, तुम्ही कट्ट्यावरून मागे सरकून मांडी घालून बसा कारण त्या कट्ट्याला षटकार आहे. एखादा जरी कॅच फसला तरी सुद्धा एखाद्या टीमचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं आणि कोणत्याही खेळाडूला नुकसान झालेलं आपल्याला चालणार नाही. आयोजन कमिटीचा स्ट्रिक्ट कॉल आहे. नोंद घ्या. तुमची उपस्थिती निश्चित या ठिकाणी प्रार्थनीय आहे. तुम्ही उपस्थित राहिलात, या खेळाडूंना प्रोत्साहन देत आहेत परंतु खेळाडूंना सहकार्य देखील आपण केलं पाहिजे. झाडाखालचे प्रेक्षक जे कट्ट्यावर बसलेत खाली पाय सोडून बसू नका. कट्ट्याच्या मागे मांडी घालून बसा. 18 बॉल येणारे आणि 53 धावांची गरज. 53 रन्स नीडेड इन 18 डिलिव्हरीज. बॉलिंग मार्क वरती बॉलर तयार होत आहेत. बंडरदेव गावचे खेळाडू, आयकॉन प्लेअर अर्थात मनीष मांढरे. हो समोरचा बॉल ऑन दी राईज खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या रिजन मध्ये. पकडला जातोय कॅच. सेफ अँड इन टू द बास्केट. अजय सपोनिश यांच्या हातामध्ये झेल विसावलाय आणि झटका क्रमांक 2 बसतोय. अगदी पहिल्याच बॉलवरती मनीष मांढरे यांना मिळते सफलता. व्हेरिएशन्स दाखवलं गेलं. टप्पा पडलेला बॉल, त्यानंतर उचळी घेतली, ऑन दी राईज खेळला, डाऊन दी बॉल अजय आले, अप्रतिम कॅच फिनिश केलाय आणि दुसरा झटका मैदानाच्या आतमध्ये टीम रिवांश 11 या संघाला बसतोय.
मिडल ऑर्डर मधला खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे नवनाथ वाशिवले. याही खेळाडूची बरीचशी चर्चा आहे आणि आता निश्चितपणाने एक चांगली पार्टनरशिप बिल्ड होणं गरजेचं आहे. ज्या प्रकारे या आधीच्या मॅचमध्ये जर पाहिलं किंवा या आधीच्या इनिंगमध्ये जर पाहिलं तर पार्टनरशिप बिल्ड झाली. त्यासोबत दिग्विजय मोहिते यांची बॅट तळपली. फिनिशिंग टच जर कोणी दिला असेल तर तो अजय सपोनिशी यांनी दिला आणि एक चांगली टोटल उभी राहिली. मनीष यांची विकेट येऊन देखील तो चांगला स्कोर उभा राहिला. हो आल्या आल्या समोरच्या दिशेने खेळला आहे आणि हा बॉल वन बाउंड. पंचांचा इशारा. यस, हे स्पोर्ट्समन स्पिरिट आहे. या ठिकाणी अजय सपोनिशी यांनी सांगितलं इट्स अ सिक्सर. त्याचप्रमाणे या ठिकाणी हॉटेल व्यवसायातील यशस्वी युवा उद्योजक अजिंक्य शेठ पवार यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. रिव्हर्सचा स्ट्रोक फसलाय. डॉट बॉल येतोय. नवनाथ वाशिवले मैदानामध्ये दाखल झालेत. अकुट टप्प्याचा बॉल आडव्या बॅटने खेळला. मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आलेत. बॉल कॅच कॅरी करण्याचा चांगला प्रयत्न केला स्वरूप यांच्या माध्यमातून, परंतु दूर राहिले. लांब ज्या पद्धतीने लांबी कमी पडली होती आणि बॉल पर्यंत पोहोचू शकले नाहीत आणि तोपर्यंत पाहता पाहता 2 धावा पूर्ण झालेत. स्वरूप पोळ चांगला ट्राय घेतला किंवा चांगला एफर्ट्स केला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून डीप मिड विकेट पर्यंत पळत आले. रनिंग चेस जास्त होता. 14 बॉल 46 ची गरज. स्लोवर वन, गतीमधलं परिवर्तन, बॅटची एज. नवनाथ वाशिवले बॅक टू डग आउट. जबरदस्त बॉल बॅक ऑफ द लेंथ होता. पुढे केला, त्यानंतर फिंगर रोल केले. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या बॉल दिशेनं वळण घेतलं. यष्टीरक्षक दिग्विजय यांचा जल्लोष आणि सेलिब्रेशन. 13 बॉल 46 ची गरज. म्हणजे आता इथून पुढे प्रत्येक बॉलवरती तुम्हाला मोठा हिट करावा लागेल किंवा प्रत्येक बॉलवरती ॲग्रेशन पाहायला मिळेल प्रेक्षकांना, परंतु मिडल ऑर्डरमध्ये जबाबदारी कोण घेईल हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण लगातारच्या इंटरव्हलमधल्या विकेट्स रिवांश 11 साठी डोकेदुखी ठरू शकतात. ज्या पद्धतीनं आपण पाहिलं पहिल्या ओव्हरमध्ये देखील अप्रतिम गोलंदाजी केली गेली स्वरूप यांच्या माध्यमातून. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होत आहेत वंदन नवले. 13 बॉल आणि 46 ची गरज आहे. क्रिकेट का खेल, क्रिकेट का खेल अगर जंगल है तो इस जंगल का शेर कौन है वो आज ही पता चलने वाला है. राईट आर्म अराउंड द विकेट. गोलंदाजीसाठी सज्ज मनीष. समोर लेफ्ट हँडेड बॅटर वंदन. आणि वंदन नवले कमाल करतील का पाहायचंय, कारण याही वेळेस अपील केले जरूर, परंतु पंचांनी स्पष्ट नकार दिलाय दोन्ही आणि हे षटक संपतंय. येणारे 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 46 धावांची गरज इथून पुढे मॅच जिंकण्यासाठी आहे. 12 बॉल 46 म्हणजे रिक्वायर्ड रन रेट 23 असणार आहे. प्रति षटकामागं तुम्हाला 23 धावा कुटाव्या लागतील. त्यासाठी मोठे स्ट्रोक एक्झिक्यूट करावे लागतील आणि ती जबाबदारी कोण घेईल. मैदानामध्ये सेट असेल ज्या पद्धतीने आपण पाहतो. वैभव वाडकर बराच काळ मैदानामध्ये व्यथित केलाय, परंतु मोठे स्ट्रोक येतील का वैभवकडून हे पाहायचंय. पहिल्याच बॉलवरती हवाई हल्ला. आसमान का इशारा, कल का सूरज तुम्हारा. वैभव वाडकर ब्रँडेड हिट, बिग हिट, षटकार. पहिल्याच बॉलवरती षटकार खेळलाय. पहा षटक क्रमांक 4 मध्ये
आणि दिग्विजय यांच्यावरती हल्ला चढवलाय. अशाच फटकेबाजीची निश्चित या ठिकाणी आवश्यकता आहे. खरं तर वैभव यांच्याकडे क्लास आहे, वैभव यांच्याकडे निश्चित चांगली क्षमता आहे, ॲबिलिटी आहे आणि हा धावफलक पुढे नेण्याचा ताकद देखील ठेवतात. लगातारचा दुसरा बॉल हवेमध्ये खेळलाय काऊ कॉर्नर रिजन आणि काऊ कॉर्नर रिजन मधून देखील बॉल फरार होतोय. 2 बॉल 2 सुपर हिट षटकार, बिग षटकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. ज्या रिजन मध्ये सगळ्यात मोठी बाउंड्री आहे, सगळ्यात लांब बाउंड्री आहे, अशा रिजन मध्ये षटकार क्लिअर केला जातोय या ठिकाणी वैभव यांच्याकडून. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहतोय फुल टॉस बॉल होता, ऑन साइडला खेळलाय, करारा प्रहार, वैभव यांचा वार, षटकार. याही वेळेचा तिसरा संघर्षाचा शंखनाद करणारा हा षटकार येतोय. 3 बॉल आणि 3 सुपर हिट, क्लासिकल, मॅक्झिमम, मॅसिव्ह हिट, जी चर्चा आपण केली आहे. खेळाडूकडे क्षमता आहे आणि वैभव यांनी 3 हिट करून संपूर्ण संघाच्या आशा पल्लवीत ठेवलेल्या आहेत. अप्रतिम स्ट्रोक एक्झिक्यूट केलेत, स्लॉट मधले बॉल डिपॉझिट केलेत पार्किंग प्लॉट मध्ये. स्टँड अँड डिलिव्हर स्ट्रोक. 9 बॉल 28 ची गरज. व्हॉट अ मॅच. वैभव वाडकर यांनी जर हा सामना फिनिश केला, जिंकवला, तर संघ मालक राहुल वाडकर यांच्याकडून 5,001 रुपयांचं कॅश प्राइज आहे. महेश वाडकर यांच्याकडून 5,001 रुपयांचं कॅश प्राइज आहे. 3 बॉल 3 हिट मैदानामध्ये सुपर हिट करतायत फलंदाज वैभव. त्यावेळी समोरच्या दिशेने स्टोक खेळा क्षेत्ररक्षक आहेत. बॉल मात्र सीमारेषा ओलांडून 3 षटकार 1 चौकार. जबरदस्त बॅटिंग मैदानामध्ये केली जाते. क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स अँड अनसर्टन्सी. हा खेळ संधीचा आणि अनिश्चिततेचा आहे आणि ती अनिश्चितता पाहायला मिळते. 3 षटकार 1 चौकार. 22 धावा आतापर्यंत वसूल केलेत. अगदी समोर दिग्विजय यांच्यावरती तुटून पडलेले आहेत. हेलिकॉप्टर स्ट्रोक उडवण्याचा प्रयत्न, फसलाय प्रयत्न आणि डॉट बॉल येतोय. सात बॉल आणि 24 धावा. फुलटॉस बॉल हवेमध्ये खेळलाय. डीप लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि तोही क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक. मस्तक पे दस्तक आणि आता सामना जवळ आणला जातोय. येणारे 6 बॉल आणि 18 ची गरज. जबरदस्त बॅटिंग वैभव वाडकर यांची. काय फटकेबाजी केलीये, अप्रतिम फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. रिवांश 11 साठी अगदी हा खेळाडू तारणहार बनून आलाय. आणि संघ मालक अजित वरे पाणी घेऊन आलेत. पाणी मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक. 9 बॉल आणि 35 धावांची वादळी खेळी, त्यामध्ये 1 चौकार. वैभव वाडकर यांच्या माध्यमातून ही 9 बॉल 35 धावांची खेळी आपल्याला पाहायला मिळते. 1 चौकार 5 षटकार वैभवच्या माध्यमातून खेळले गेलेत. चला स्पीड घ्या, स्पीड घ्या. टीम मीटिंग, टीम मॉन्स्टर 11. येणारे 6 बॉल इम्पॉर्टंट आहेत दोन्ही संघांसाठी आणि हे 6 बॉल कुणाच्या हातामध्ये सोपवले जातील हे देखील पाहणं गरजेचं आहे.
रुपेश मांढरे मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅकवर ते आमंत्रित केलं जात आहे आणि रुपेश मांढरे यांनी गोलंदाजीतून हा सामना जिंकवला तर निलेश भैया भोसले यांच्याकडून 1001 रुपयांचं कॅश प्राइज त्या ठिकाणी शेवटच्या क्षणी बॉलर चेंज केला गेला आणि बॉलिंग ट्रॅकवरती कवठे गावचे खेळाडू अर्थात अजित डेरे 6 बॉल 18 धावांची गरज आहे इथून पुढे मॅच जिंकण्यासाठी इम्पॉर्टंट 6 डिलिव्हरीज लेफ्ट हँडेड बॅटर वंदन मैदानामध्ये दाखल आहे 6 बॉल आणि 18ची गरज इम्पॉर्टंट ओव्हर पहिलाच बॉल हवेमध्ये खेळलाय उंच आकाशामध्ये डाऊन दी बॉल स्वतः वा पहिल्याच बॉल वरती विकेट येते बॉलिंग ट्रॅक वरती आहेत बाउचर आणि अजित डेरे यांना मिळते सफलता अगदी आपण पाहू शकतो वंदन यांना ऑन साइडला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता बॉल हलका सकट होता किंवा मीडियम पेसर आहेत परंतु बॉलला फिरवलं जात आहे फिंगर रोल केले जात आहेत आणि महत्वाची विकेट येते खरं तर नॉन स्ट्रायकिंग एंडवरती फॉर्ममध्ये असलेला वैभव आहे परंतु वंदन यांनी शॉट सिलेक्ट केला तो फर्स्टला आता नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय नवीन बॅटरची द्विधा मनस्थिती असणार आहे एक सिंगल काढू की मोठा स्ट्रोक खेळू षटकार खेळू 5 बॉल येणारे 18 धावांची गरज नवीन बॅटर किरण कासुर्डे 9 बॉल 32 खेळणार तो वैभव नॉन स्ट्रायकिंग एंड वरती 9 बॉल 35 धावांची वादळी खेळी करणारे वैभव आपल्याला पहिला मिळत आहेत पुन्हा एकदा लगातारचा दुसरा बॉल हवेमध्ये डाऊन दी बॉल स्वतः अजित वा छा गए गुरु शेवटच्या ओव्हर मध्ये पहा या खेळाडूनं कॉन्फिडन्सनं ओव्हर स्वतःकडे घेतली आणि त्या ओव्हर मध्ये 2 महत्वाच्या विकेट देखील घेतल्या वैभव स्पष्ट निराश आहेत नॉन स्ट्रायकिंग एंड वरती उभे आहेत चांगल्या फॉर्म मध्ये आहेत चांगल्या रिदम मध्ये आहेत परंतु आता 4 बॉल आणि 18ची गरज आहे एका मागून एक खेळाडू येत आहेत बस प्रेझेंटी लगाने का काम चालू है आता इथून पुढे 4 बॉल 18 नवीन बॅटर किशोर गोळे 4 बॉल 18 मध्ये कमबॅक करतील का किशोर बॉलिंग ट्रॅक वरती या बॉल वरती संपूर्ण सामना डिपेंड आहे ओहो परफेक्ट यॉर्कर त्यानंतर अपील केले आणि विकेट कुणाची मिळाली आहे वैभव यांची विकेट मिळाली आहे पहा ज्या पद्धतीने वैभव स्पष्ट निराश आहेत किशोर यांच्यावरती कारण पाहिलं नव्हतं अगदी वाऱ्याच्या वेगात वैभव आपल्या पॉपिंग क्रेज मध्ये पोहोचण्याच्या आधी स्टंपिंग झाले आणि मी म्हणेन वंदन यांनी देखील पहिल्या बॉलवरती घाई केली तदनंतर दुसऱ्या बॉलवरती देखील किरण कासुर्डेनं घाई केली आणि इथं देखील वैभव यांच्याकडे मात्र नशिबाची साथ नाहीये आणि स्ट्राईक मिळाली नव्हती वाटकी पहिली क्रॉस होऊ दिलं आणि त्यानंतर मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला सेन्स ऑफ ह्युमर पाहायला मिळाला दिग्विजय मोहिते यांच्या माध्यमातून न्यू बॅटर मैदानामध्ये महेश वाडकर याही खेळाडूकडे जबरदस्त ताकद आहेत मोठे स्ट्रोक खेळण्यासाठी जाणले जातात ओहो
टप्पा पडतोय, बॉल वळण घेतोय, बॅट फ्लो मधून बॉल निघून चाललाय बाहेर. लगातारचे चांगले बॉल मैदानामध्ये हाताळले. जबरदस्त गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. 5 बॉल मध्ये एकही धाव दिलेली नाहीये. मेडन ओव्हर येईल का हे पाहायचंय. बाउचर अर्थात अजित डेरे शेवटचा बॉल फेस आणि बॅटचे एज. बॉल बॅकवर्ड रिजन मध्ये चाललाय आणि कोणती धाव घेतलेली नाहीये. अशा पद्धतीनं आजच्या दिवसामधली पहिली मेडन ओव्हर. वाई प्रीमियर लीग मध्ये बाउचर अजित डेरे ठरतायत मानकरी. मेडन ओव्हर या ग्राउंड वरती डिलिव्हर करणं कुणाचंही काम नाहीये. वाई प्रीमियर लीग मंत्री चषक 2025 मधली पहिली मेडन ओव्हर डिलिव्हर केलेली आहे आणि मॉन्स्टर 11 2 मधले 2 सामने जिंकत असताना आजच्या दिवसामध्ये वर्चस्व राखतोय. कॉंग्रॅच्युलेशन मॉन्स्टर 11. तर रिवांश 11 आपला देखील खेळ चांगला राहिला. थोड्या फार चुका झाल्या परंतु त्याही चुका सुधारणं क्रिकेटमध्ये गरजेचं आहे. दिग्विजय मोहिते 12 बॉल 41 धावा